पुण्याच्या धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय। धरणाच्या पाणी पातळीमध्येही मोठी वाढ झाली आहे। खडकवासला धरण 99% भरले असून मुळा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे धरणामधून दुपारी 12 वाजता सुमारे 18,491 क्युसेक्सने पाणी सोडण्याचा निर्णय खडकवासला पाटबंधारे विभागाने घेतलाय आणि पुण्याच्या मधोमध वाहणारी मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। सकाळी 10 वाजता 5 दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले होते, तर सकाळी 11 वाजता 11 दरवाजे उघडून सुमारे 10,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं। पानशेत वरसगाव धरणावर 200 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडल्याने भिंतीच्या खालील भागामध्ये पडलेल्या पावसाचे पाणी खडकवासला धरणामध्ये जमा होत होते। रात्री 10 वाजता खडकवासला धरण 66% भरलं होतं। सकाळी 6 वाजता 86% तर रात्री 8 वाजता 96% हे धरण भरलंय। तर खडकवासला धरण 100% भरल्यावर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या धरणाच्या परिसरातील गावांना पावसाने रात्रभर झोडपून काढलाय। रात्री 10 वाजेपर्यंत दोनही धरणावर 60 मिलीमीटर एवढा पाऊस पडलाय। त्यानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे फक्त 8 तासात 140 मिलीमीटर पाऊस पडलाय। म्हणजे प्रत्येक तासाला किमान 17 ते 18 मिलीमीटर एवढा पाऊस पडतोय। मंगळवारी दिवसभर आणि रात्री 5 ते 7 वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू होता। रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत पूर्ण पाऊस उघडला। परत रात्री 10 नंतर या परिसरामध्ये पहाटेपर्यंत मुसळधार पावसाची सतत धार सुरू होती। परिणामी शेतामध्ये काही तालींची फुटाफुटही झाली आहे। अमोल दमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे।